दिवसभरातील ठळक. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अंतर्गत जागा वाटपावरून धुसफूस सुरू झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत येण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर इच्छा प्रकट केली. मात्र महाविकास आघाडीत येण्याबरोबरच आघाडीतील चारही पक्षांना प्रत्येकी 12 अशा समान जागांचं वाटपही व्हावं असं सूत्र देत लोकसभेच्या 12 जागा महाविकास आघाडीत मिळाव्यात असा प्रस्ताव त्यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवला. लोकसभेच्या 48 जागांचं वाटप समान झाल्यास सत्तेत समान भागीदारी या सूत्रामुळे आघाडीतील वादही आपोआप मिटतील असा दावाही त्यांनी केला. ॲडव्होकेट आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्याचं त्यांनी एक्स वरील पोस्टमध्ये सांगितलंय. 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आंतरवरील सराटी गावातून मुंबईच्या दिशेनं पायी मोर्चा काढणार आहेत. या निमित्तानं मराठी समाज मुंबईत एकवटणार आहे. आंदोलन, मोर्चा आणि उपोषणासाठी मराठी बांधव मुंबईत दाखल होणार असल्यानं त्यांच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईत असणाऱ्या शिष्टमंडळाकडे. त्यानुसार त्यांनी आज 29 डिसेंबर आझाद मैदानावर पाहणी दौरा सुरू केला. त्यानंतर शिष्टमंडळातील दोघांनी माध्यमांशी संवाद साधून पुढील दिशा कशी ठरवणार यावर सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली आहे. मनोज जरांगेंचं स्वागत करण्याचं ठरलंय. आम्ही सगळं आझाद मैदान येथे रेकी करायला चालू आहोत, मैदान बघायला चालू आहोत. त्यानंतर आमचं ठरेल की पुढील ग्राउंड पाहायचं की नाही पाहायचं. मराठ्यांची संख्या सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजू नये. कोट्यावधी मराठी येणार असं मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हाच शब्द दिलाय. 20 जानेवारीच्या आत आरक्षणाबाबत अंतिम निकाल घेतला जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिले. यावर वीरेंद्र पवार म्हणाले, मनोज जरांगेंचं मुंबईत आगमन तर होणारच आहे. एकतर ते उपोषणासाठी असेल किंवा विजयी सभेत त्यांचं रूपांतर होईल. मनोज दादांना उपोषणाची वेळ येऊ नये. राज्य सरकारनं त्याआधी आरक्षण दिलं तर विजयी सभा होईल. परळी शहरातील तिन्ही पोलीस ठाणे अनधिकृत व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत असून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी अनेक तास चौकशी करणारे परळी पोलीस आपल्या मर्जीतील आरोपींना वाचवण्यासाठी कायदा पायदळी तुडवत साक्षीदारांना फोडण्यासाठी मदत करत आहेत. न्यायालयाची भूमिकाच परळी पोलीस निभावत असल्यानं पोलिसांचा हा कारभार बंद झाला नाही तर काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई यांनी दिलाय. परळी पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई यांनी नेहरू चौक परळी येथील शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की परळी शहरातील बरकतनगर भागात बुद्रुद्दीन शेख यांना 18 नोव्हेंबर 2023 रोजी बरकतनगर भागात आरोपी जब्बार, फेरोज आणि अमजद यांनी जबर मारहाण करून जखमी करत खिशातील 40,000 रुपये, लॉकर व स्कूटीची चावी चोरल्याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला असता तिघांपैकी जबर याला जामीन मंजूर झाला तर इतर दोघांना न्यायालयानं अद्याप जमानत अर्ज मंजूर केले नाही. आरोपींना अटक न करण्याचा संभाजीनगर पोलिसांचा मनोदय असून जामीन घेण्यास साक्षीदार फोडण्यासाठी आरोपींना पूर्ण सूट देण्यात येत असल्याचं अनेक प्रकरणांमध्ये परळीकर यांना अनुभूती आली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोपी अमजदचे नाव कमी करण्याचं हेतून पोलीस स्वतः आरोपीस अटक न करता त्यांनी त्याला आरोपातून निर्दोष काढण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचं दिसत आहे. कारण काल 28 डिसेंबर रोजी दुपारी स्वतः आरोपी लाल गाडीत त्याबरोबर 2 जण साक्षीदार मणियार यांना पोलीस स्टेशन परळी येथे आणून त्यांचा तपास अधिकारी न्यायालयात घेऊन जाऊन 0169 खालील न्यायालयासमोर स्टेटमेंट घेतात आणि आरोपी अमजद याचं नाव जबाबमध्ये घेऊ नये म्हणून आरोपी अमजद बाबा टेलर यांनी दबावाखाली उत्तर घेतलं. एवढंच नव्हे तर कुठल्याही प्रकरणात परळी पोलिसांनी संशयास्पद भूमिका दिसत असून सामान्य नागरिक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यावरून निरोप आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही. परळीचे तिन्ही पोलीस ठाणे नाबालाच सरकारी उरले असून परळी पोलिसांवर अनधिकृत व्यक्तीची निरंकुश सत्ता असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई यांनी केलाय. या पत्रकार परिषदेत सय्यद हनीफ उर्फ बहादूर भाई, ॲडव्होकेट शशी शेखर चौधरी, ॲडव्होकेट प्रकाश मुंडे, एतेशाम खतीब, सुभाषराव देशमुख, रसूल खान, सय्यद जावेद, शेख बबलू, फखरुल अली बेग, शेख अल्ताफ, रणजित देशमुख आदी नेते पदाधिकारी
प्रथम आपले आभार व्यक्त करून विषय परळी शहर पोलीस स्टेशनचा जो कारभार होत आहे किंवा परळी शहर पोलीस स्टेशनच्या कायद्याची पायमल्ली जे करत आहे त्याविषयी हा पत्रकार परिषद आहे. परळी शहर पोलीस स्टेशनचा इथे ग्रामीण असो, शहर असो, संभाजीनगर असो, सगळ्यांची परिस्थिती एकच आहे. त्याच्यात मूळ उद्देश असा आहे की पुन्हा 2023 हा एक 2 महिन्यापूर्वी आमच्याच पक्षाचे प्रवक्ते बदरुद्दीन बाबुद्दीन यांनी तिथं फिर्याद दाखल केली. त्यांच्यावर काय मारहाण झाली. मारहाण काय राजकीय नव्हती, कौटुंबिक काही अपशब्द बोलण्यामुळे ती मारहाण झाली. त्याने फिर्याद दिली. जसा त्याला डोक्याला खूप प्रमाणात इजा झाली, हात फ्रॅक्चर आहे. असं असताना त्यांच्यावर 307 गुन्ह्याचं फिर्याद असताना 326 गुन्ह्याखाली FIR मध्ये नोंद झाली आणि त्यानंतर FIR नोंद झालेल्या गुन्ह्याला अटक पोलिसवाल्यांनी केली नाही. कारण की परळी शहराचा परळी शहर पोलीस स्टेशनचा असा व्यवहार आहे, मी 2020 पासून बघतो. कारण की माझ्या विरुद्ध पण असे प्रत्यक्ष माझ्याबरोबर झालेले आहे ते वरून म्हणजे जे पोलीस स्टेशनला आज जे अधिकृत अनधिकृत नियंत्रण करीत आहेत असे लोक पोलीस स्टेशन चालवितात. त्यांनी सांगितलं की जर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, तो असो का नसो गुन्हेगार ते दाखल होतात. आणि त्यांनी सांगितले की गुन्हेगार किती असलं, मर्डर केलेलं असलं, त्याच्यावर गुन्हा काय करू नका, त्याला सूट द्या. म्हणजे सूट देण्याचं काम इतर परळी तालुक्यातले जितके पोलीस आहेत तितकं असं होते. परवाच एक असं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पण ह्यांचं आपले उत्तराम गवळी यांचाही प्रकार झाला. त्यालाही म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्या पोलिसांनी त्यांच्याबरोबर व्यवहार केला तो एक निर्दयीय म्हणजे चांगल्या प्रकारचा नव्हता. आणि आजही असाच प्रकार झालेला आहे. त्या प्रकरणात बदरुद्दीन कधी यांच्या प्रकरणात आरोपीला अटक केलं नाही. आरोपीने अटकपूर्व जामीन मागितली. जामीनमध्ये एक वरिष्ठ नागरिक असल्याने कोर्टाने एकाला जामीन देऊन 2 जणांची जामीन नाकारली. ते जामीन नाकारलेले असताना आज ते परळीत मुक्काट सोडत असताना त्यांनी काल तो आरोपी स्वतः गाडीत लाल गाडी लाल गाडी विचार होती ती गाडी आहे, त्या गाडीत एका साक्षीदाराला आणतो. तिथं पोलीस स्टेशनजवळ बाहेर उभं टाकतो. त्याच्यासोबत 2 लोक, एक बाबा टेलर आणि एक त्याचा दुसरा एक रसूल म्हणून, हे दोघं त्याच्याबरोबर येतात. पोलीस स्टेशनमध्ये जातात. पोलीस स्टेशनला पोलीसवाल्याला तिथं बोलून घेतात. सगळं हे पोलीस स्टेशनच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. ते त्याला बोलून आणतात. त्या साक्षीदाराला घेऊन कोर्टासमोर जाऊन 169 करतात. 169 मध्ये जबाब घेतात आणि त्या साक्षीदारावर त्यांनी त्याचं नाव घेऊ नये. त्या आरोपी नव्हता, फक्त म्हणजे त्याचं नाव घेऊ नका, बाकी लोकांचे नाव घ्या, माझं नाव घेऊ नका. जबाबामध्ये असं सांगून त्याला दामदत्ती करून घेऊन गेले. उत्तर घेतलं. त्या उत्तराच्या पार्श्वभूमीवर कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे म्हणजे तत्व, निष्ठा आणि सदाचार याचा महामेरू असून आपली संपूर्ण हयात उपेक्षितासाठी खर्च करणारे कर्मवीर होते, असं मत कॉम्रेड सुदामराव शिंदे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र विद्यालय संकुलात शुक्रवारी 29 रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष आणि महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विनायक राजमाने प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॉम्रेड सुदामदादा देशमुख, कॉम्रेड सुदाम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या जयंती कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक मुकुंद चौधरी, विशाल देशमुख यांनी कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकत कॉम्रेड अप्पा यांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक असून विद्यार्थी, युवक, शेतकरी यांनी एकजूट होऊन अन्याय विरोधात पेटून उठलं
उठणं गरजेचं बनलं असल्याचं सांगितलं। या जयंती कार्यक्रमात गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसह युवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागाकडे जबाबदारी देण्यात आली होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विष्णू कोडभरे तर आभार अनुप कुसुमकर यांनी मानले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 30 डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून 31 डिसेंबरला स्वर सुमनांजली कार्यक्रम घेण्यात येतोय। या कार्यक्रमाला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी केलंय। त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या। कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी ज्योतिताई मेटे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते। ज्योतिताई मेटे म्हणाल्या, 31 डिसेंबर रोजी सामाजिक दृष्टिकोनातून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला जातो। लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतोय। त्यांचा वारसा पुढे चालवण्यात येतोय। 30 डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती। त्याचा शुभारंभ सकाळी 9 वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून होईल व पुढे सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा रोड, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे महारॅलीचा समारोप होईल। तसेच 31 डिसेंबर रोजी लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या स्मरणार्थ स्वर सुमनांजली हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड येथे बीड येथे सायंकाळी 7:30 ते 12 पर्यंत आयोजित केलेला आहे। तरी 30 डिसेंबर व 31 डिसेंबर या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन ज्योतिताई मेटे यांनी केलंय। शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर तालुका प्रमुख पद रिक्त झाले। आता नवीन पर्यायी तालुका प्रमुख कोण अशी चर्चा चालू असताना शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदासाठी माजी तालुका प्रमुख जगन्नाथ साळुंके यांचं नाव पुढे आले। जगन्नाथ साळुंके यांचा परळी तालुक्यात कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे। ते जुने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। उद्धव ठाकरे गटात जगन्नाथ साळुंके सक्रिय असून तालुका प्रमुख पदासाठी त्यांचं नाव कार्यकर्त्यातून चर्चेला येते। नवीन जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती होताच शिवसेना परळी तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामा दिले। त्यामुळे परळीचे शिवसेना तालुका प्रमुख गेल्या काही दिवसापासून पद रिक्त आहे। शिवसेनेचे उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवसेना परळी तालुका प्रमुख रिक्त पद भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी असून तालुका प्रमुख पदासाठी माजी तालुका प्रमुख जगन्नाथ साळुंके यांचं नाव चर्चेत। जगन्नाथ साळुंके हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नावाची घोषणा कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। येथील नौकन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व महाविद्यालयामध्ये 27 व 28 डिसेंबर रोजी विद्यार्थी समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळेचं 2 दिवसीय शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं। त्यावेळी ते बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्राध्यापक संचालक डॉक्टर आनंद वाघे उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सहनशीलता अंगी बाळगावी, तसेच शिक्षकांना आपलं काम प्रामाणिकपणे व सचोटीनं करावं। तसेच उपप्राचार्य डॉक्टर लालासाहेब घुमरे यांनी यावेळी प्रतिपादन केलं की विद्यार्थी आणि शिक्षक यांची शिक्षणाप्रती निष्ठा असली पाहिजे। यावेळी प्राध्यापक दत्तात्रय आंधळे, प्राध्यापक परशुराम राठोड, प्राध्यापक श्रीहरी गुट्टे इत्यादींनी विद्यार्थ्यांना व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉक्टर मधुकर राजपांगे यांनी विद्यार्थ्यांनी आपलं कलागुण व कौशल्य ओळखून त्याप्रमाणे करिअरची निवड करावी असं मत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल सोननी यांनी केलं तर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। आभार प्रदर्शन प्राध्यापक चव्हाण सर यांनी केले। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।